त्याला त्यांनी सांगितलं काय हरकत नाही. तसं बाबाजी नाही का प्रत्येक ठिकाणी गाडी पाठवायचे, धान्य द्यायचे. कधी कधी अवघड असतं. जातेगावच्या डोंगरावर एकाने एक आमची म्हातारी आता असायची भंडारगडात. आमच्याकडे इकडे गोळेगावची आई होती, नर्मदा माता होती. तसं इकडे जातेगावच्या डोंगरावर एक म्हातारी होती भाकरी टाकायला. एकाने खालबाता दान दिला. खालबाता त्या म्हातारीला इतका आवडला. खालबाता जातेगावच्या डोंगरावर होते ते भंडारा घरातून. तिने काय केलं माहिती का, तो खलबत्ता घेतला रात्रीच्या वेळेस आणि आपल्या पदराच्या आड घातला आणि घरीच घेऊन आली. म्हणजे बाबाजीला सोडित नव्हते लोक काही. बरं बाबाजी तिथं काय लिहिलं आहे, तिने तो खलबत्ता असा लपून आणला ना. ज्यावेळेस ते खलबत्ता खाली टाकायला गेली एवढा मोठा दगड पडला. घडलेली कथा आहे. तिला वाटलं खलबत्ता आणला का दगड आणला, पण जातेगावच्या डोंगरावर दगड होते त्या काळात. ती विचार करायला लागली रात्रभर की आपण खलबत्ता उचलला का दगड उचलला. परत तिने काय केलं, तो पदर हाड घातला. सकाळी सकाळी निघाली आणि बाबाईची तिथं ते भंडारघरात आली. भंडारघरात आली तो खलबत्ता, तो आपला जो होता ना असं दगड, तो असं खाली टाकायला गेला, परत खलबत्ता झाला. हे घडलेली कथा आहे जातेगावला. ज्या वेळेस बाबाजींजवळ अशी पदर पासून दर्शनाला गेली, बाबाजी म्हणे सांगितलं खलबत्ता आणला का दगड. बाबाजी बोलायचे. कारण आम्ही वेरूळला याला होतो काकोळ्यात. फार म्हणजे बाबाजींचं आमचं खूप अक्षरशः म्हणजे 2-2, 4-4 तास आम्ही बोलत बसायचो, बाबाशी गप्पा मारत बसायचो. कारण रात्रीच्या वेळेस काकोळ्यात कोण राहत नव्हतं. लय मजा यायची, खूप आनंद यायचा. बाबाजी त्यावेळेस काही महात्मा जर एखादा गेला कुठं आणि सकाळी विचारलं विधीच्या वेळेस, भाऊ पाणी भरलं का त्या ठिकाणी. मग त्याने त्या आळ्याला मी रात्री फिरून गेलो, तू तिथं पाणी भरलं नाही. बाबाजी बोलत होते अशी. बाबाजीचं फार अवघड होतं. म्हणून ज्या वेळेस अशा